बदलापुरात 6 वर्षांनंतर मांडण्यात आलेल्या पहिल्याच लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या अर्थसंकल्पात नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रात नगराध्यक्षा सुकन्या योजनेची घोषणा केली। प्रत्येक कन्येच्या जन्मवेळी 5,000 रुपये बँक खात्यात टाकले जाणार आहेत। त्यासह महिलांना केंद्रस्थानी ठेवून महिला अर्थसंकल्पाचा संकल्प करण्यात आलाय। महिला आरोग्य, रोजगार प्रशिक्षण, गर्भसंस्कार, महिलांसाठी रुग्णालय अशा अनेक योजना महिलांसाठी घोषित करण्यात आल्या आहेत। यासह दुबे रुग्णालयाची उभारणी, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, नाट्यगृह, क्रीडा संकुल अशा अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे। जागतिक महिला दिनाच्या दुसऱ्याच दिवशी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षांनी पहिलाच अर्थसंकल्प सादर केला। एकूण 1,098 कोटी 87 लाख रुपये जमेचा तर 1,098 कोटी 75 लाख खर्चाचा असा हा 11,76,000 शिल्लकी अर्थसंकल्प आहे। यात महत्त्वाकांक्षी अशा नगराध्यक्षा सुकन्या योजनेची घोषणा करण्यात आली असून 8 मार्च 2026 नंतर जन्मलेल्या प्रत्येक कन्येच्या नावे बँक खात्यात 5,000 रुपये जमा केले जाणार असून 18 वर्षांनंतर ते व्याजासह मिळतील। यासाठी 75 लाखांची तरतूद करण्यात आली आहे। महिलांच्या आरोग्यासाठी 25 लाख, गर्भसंस्कार केंद्रासाठी 50 लाख, महिलांसाठी स्वतंत्र 200 खाटांच्या रुग्णालयासाठी तरतूद करण्यात आली। कौशल्य नारी अभियानासाठी 1 कोटीची तरतूद करण्यात आली। बदलापूर हद्दीमध्ये जन्माला येणाऱ्या मुलींचं त्यांच्या भविष्याचा काहीतरी विचार आपल्याला करायला पाहिजे आणि ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या अकाउंटमध्ये आपण 5,000 रुपये फिक्स डिपॉझिट करणार आहोत। आणि जेव्हा त्यांचं जन्मदाखला बनेल आणि त्याच्यानंतर त्यांचा आधार कार्ड बनेल, त्यानंतर त्या मुलीच्या आईवडिलांनी येऊन ह्या योजनेमध्ये फॉर्म भरावा आणि त्या मुलीच्या अकाउंट तयार करून त्याच्यामध्ये हे FD आपण करणार आहोत 5,000। आणि हे 5,000 रुपये ती 18 वर्षाची झाल्यावर तिच्या शिक्षणासाठी तिला चांगल्या प्रकारे उपयोग होईल, असं प्रत्येक मुलीसाठी आपण करणार आहोत। तर एक अंदाजाने आम्ही 1,500 मुली वर्षभरात जन्माला येतील असा एक अंदाज घेतला आणि त्यानुसार 75 लाखाची तरतूद आम्ही ह्या आजच्या अर्थसंकल्पात मंजूर केलेली आहे।